मी रात्री उशिरा आलो बारामतीवरून. अजितदादा गेल्यामुळे त्यांच्या फॅनरला उपस्थित होतो आणि मला थोडी माहिती मिळाली आहे. आता पोलीस काय ते सगळी चौकशी करत आहेत, त्यामुळे अ, मला या संदर्भात फार काही कुणावर आरोप करायचे नाही. पण झालेली घटना, चाकू, तलवारी, बंदुका वगैरे घेऊन नगरसेवकांना अडवून पळून न्यायचा काही असा प्रकार ते मला काही लोकांनी सांगितलं. याच्यामागे कोण आहे, काय आहे, हे सगळी चौकशी पोलीस करतील. ज्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे तो प्रतिभा धानोरकर यांच्या गटाचा माणूस आहे. त्यांनी तुमच्या नगरसेवकांना अडवलेला आहे आणि पराभूत काँग्रेस उमेदवार. नाही, असं मी नाव ऐकलं आहे, पराभूत काँग्रेस उमेदवार आहे त्यांच्या गटाचा वगैरे. पण आता ते वस्तुस्थिती मी काही घेतली नाही माहिती आणि मला संपूर्ण माहिती घेतल्यावरच मी बोलू शकेल. मला या संदर्भात पूर्ण माहिती नाहीये, कोण आहेत गुन्हेगार, काय आहेत, कोणाच्या जवळचे आहेत, याबद्दल अद्याप पूर्णतः स्पष्टता नाहीये. इतका का टोकाचा संघर्ष इथपर्यंत का चला पुढे विषय. काल अजित पवारांच्या निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार या चर्चा होत्या. मला काय वाटतं तर त्या चर्चा कुठे जाईल आणि सुमित्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावं, राष्ट्रवादीचं नेतृत्व द्यावे अशी देखील मागणी. नाही, असं आहे की तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. राष्ट्रवादीने एकत्र यावं न यावं, पण मला वाटतं की दोन्ही राष्ट्रवादींनी आम्हाला वाटतं, महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्याला वाटतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत, दुभंगलेली मंत्र जुळावीत. आता दादा तर नाही आहेत, अशा परिस्थितीमध्ये एक कुठलाही पक्ष असेल की पक्षाची ताकद एकवटावी आणि महाराष्ट्रातील जनतेला त्या पक्षाकडून काही अपेक्षा आहेत, त्या अपेक्षेच्या पूर्ततेसाठी आणि अनेक त्या विचाराशी जोडले आहेत, तो विचार पुढे घेऊन जाण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र आलं पाहिजेत असं मला वाटतं. आता तो त्यांचा प्रश्न आहे की ते कसे एकत्र येतील आणि कुठल्या मुद्द्यावर एकत्र येतील. हा, कारण शरद पवार साहेबांनी पवार कुटुंबीय आणि त्यांची संपूर्ण फॅमिली, भाऊ बहिणी सगळ्यांना खूप छान एका माळेमध्ये बांधण्याचं काम केलंय. खरं म्हणजे खूप छान त्या कुटुंबाला सांभाळलं असं म्हणता येईल. आता ही जबाबदारी अर्थात पवार साहेबांचं वय लक्षात घेता या युवा पिढीने सगळी जबाबदारी घेऊन पक्षाची धुबरा एकत्रितरित्या सांभाळली पाहिजे, असं माझं मत आहे वैयक्तिक. मुख्यमंत्री पदासाठी पवार यांचं नाव सध्या चर्चेत आहे, आघाडीवरही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्याबाबतचा प्रस्तावही दिला जाऊ शकतो, खात्यांबाबतही प्रस्ताव दिला जाऊ शकतो. हो, ते जर उपमुख्यमंत्री होतील तर तो पक्षाचा आणि त्यांनी राष्ट्रवादी अजितदादा गटांचा निर्णय आहे. कुणाला मंत्री करावं, कुणाला उपमुख्यमंत्री करावं, त्यांचं तसंही एक पद रिक्त आहेच मला वाटतं, मंत्रीपद. आणि सुनित्राताईंना जर ते उपमुख्यमंत्री होत असेल तर पहिली उपमुख्यमंत्री महिला होते आहे, त्याचा निश्चितच आम्हालाही आनंद आहे. एका महिलांना प्रथमतः पहिल्यांदा ही संधी उपमुख्यमंत्री पदाची मिळते आहे. नक्कीच एक चांगली गोष्ट होईल असं मला वाटतं. हो, 1 तारखेला बजेट सादर होणार, मात्र त्या अगोदर जे सर्वेक्षणातून अहवाल आलाय की लाडकी बहीण सारखी जी योजना आहे त्याचा मोठा जो आहे तो त्यामुळे राज्य डिफिसिट नाही, आर्थिक संरक्षण अहवालामध्ये तर पूर्ण राज्याचे वाटोळच केलाय, दिवाळखोरीच निघाली आहे. निवडणुका जिंकण्यासाठी हे जे काही पंतप्रधान मोदींच्या भाषेत सांगायचं झालं तर रेवडी, आता रेवडी म्हणाले ते रेवडी वाटून म्हणतायत, तर स्वतःच रेवडी वाटत आहेत. रेवडी वाटूनच या निवडणुका फिरवल्या जात आहेत आणि त्यामुळे राज्याची एकूण आर्थिक स्थिती न बघता निवडणूक जिंकून सत्ता संपादनासाठी, सत्ता मिळवण्यासाठी राज्याचं वाटोळं करायचा अधिकार यांना दिला कोणी? आणि निवडणुकीच्या तोंडावर हे सगळे निर्णय होतात आणि निवडणुका जिंकल्या जातात. खरं तर निवडणूक आयोग काय करतं? आचारसंहितेच्या अगोदर अशा प्रकारच्या ज्या घोषणा होतात त्यावेळेस निवडणूक आयोगाची भूमिका ही कठोर असली पाहिजे. पण ते निर्णय निवडणूक आयोग घेऊ शकत नाही किंवा निवडणूक आयोग आता हे सरकारचं बाऊल झालेलं आहे.
त्यांच्या हाताचं खेळणं झालेलं आहे सत्ताधाऱ्यांच्या. त्यामुळे आज राज्य दिवाळखोरीकडे निघालं काय, वाट लागली काय? यांना खुर्ची महत्वाची आहे. महाराष्ट्रातील जनतेची मतं मिळवण्यासाठी त्यांना माहित आहे की शॉर्ट मेमोरीवाले लोक आहेत. आपण 10,000 देऊ, 5,000 देऊ. बिहारमध्ये 15,000 दिलेत, मतं घेतलीत आणि सत्तेवर बसलेत. इथे सुद्धा लाडकी बहीण आणत असताना त्याचा विचार लाडकी बहिणीचा करत असताना राज्याची आर्थिक स्थिती मजबूत करण्याची आवश्यकता होती, रिसोर्सेस वाढवण्याची आवश्यकता होती. पण ते काही केलं नाही, त्यामुळे राज्याची वाट लागली. अनेक अशा योजना आहेत, पुन्हा पुन्हा कर्ज काढलं जात आहेत इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाने. म्हणजे समृद्धीचा विस्तार होतोय, शक्तीपीठ होते आहे, याला कर्ज काढले जात आहेत. MMRDAच्या माध्यमातून अनेक प्रोजेक्ट हाती घेतलेत, MSRDCचे अनेक प्रोजेक्ट हाती घेतलेले आहेत. त्यामध्ये करोडो रुपयांचा निधी आहे आणि हा निधी येण्यासाठी कर्ज काढावं लागतंय. कर्जाची उद्या आर्थिक मागच्याच बजेटमध्ये साधारणतः डिफिशिट बजेट हा 60,000 कोटीच्या आसपास होता. आता तर पुन्हा वाढत गेलेला आहे. अनेक योजना सरकारला राबवत असताना आता बंदच करावे लागतील आणि डेव्हलपमेंटच्या कामालाही कात्री लावावी लागेल. रस्त्यात पडून लोकांचे जीव गेले तरी चालतील, खड्डे बुजवण्यासाठी सुद्धा यांच्याकडे पैसे शिल्लक राहणार नाही. अशी स्थिती राज्याची होणार आहे. विरोधी पक्ष नेते पदाबाबत एक या अधिवेशनात कायदा आणण्याची शक्यता आहे. सामना त्याबाबत छापलेला आहे. संख्या निश्चित केली जाणार असल्याची. नाही, परवा मी उद्धवजी ठाकरे साहेबांच्या बरोबर बोलताना असा एक ड्राफ्ट तयार होता, याची माहिती मी त्यांच्याकडे दिली. खरं तर यामध्ये राज्याला कायदा करण्याचा अधिकार आहे का? कारण विरोधी पक्ष घटनात्मक हे पद आहे आणि त्या संदर्भातला निर्णय केंद्र सरकारच्याकडे असायला पाहिजे. केंद्रात त्या कायद्यामध्ये काय तरतूद किंवा बदल व्हायला पाहिजेत. आता उपमुख्यमंत्री पद हे काय आहे? हे कुठल्या संविधानिक पद आहे? हे कुठल्या घटनात्मक पद आहे? याला काहीच आधार नाही. जर तुम्ही उपमुख्यमंत्री पद नेमता, 2-2 नेमताय, तेही कुठलाही संविधानिक तरतूद नसताना, घटनेमध्ये तरतूद नसताना, आणि हे जर असंविधानिक आहे तर विरोधी पक्ष नेता 10% आमदार नाहीत म्हणून त्यावर संशोधन करण्याची गरज काय, किंवा त्यामध्ये अमेंडमेंट करण्याची गरज काय, नवीन बिल आणण्याची गरज काय? याचा हे सगळं बघताय. त्यांना विरोधी पक्ष नको आहे आणि महाराष्ट्र लुटण्यासाठी कोणालाही त्यात आडवं येऊ देऊ नये. ते त्याच्यामध्ये अडथळे येऊ नयेत, अडचण ठरू नये. पूर्ण महाराष्ट्र लुटून खाताना ही सरकारची भूमिका आहे असं मला वाटतं. नियोजन खातं भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. यंदाचा अर्थसंकल्प देखील मुख्यमंत्री मांडतील अशी चर्चा सुरू आहे. तर ते खातं आता भाजपकडे जाईल अशी जोरदार चर्चा. नाही तर त्या कोणाला काय द्यावं, कोणाला काय देतील, तो खरं म्हणजे मला विचारून याचं उत्तर माझ्याकडे नाही. पण एक आहे की भारतीय जनता पक्षाला सगळंच पाहिजे. आता हे ठेवले आहेत व्यवस्था म्हणून, नाहीतर हे बिना खात्याचे मंत्री उद्या करून टाकतील राष्ट्रवादी आणि शिंदे गटांना, आणि म्हणतील की तुम्ही मंत्री आहात ना, झाला, तरी त्यांच्या मंत्र्यांना कुठला अधिकार आहे? त्यामुळे उद्या अर्थ खातं जर मुख्यमंत्र्यांकडे जात आहे, पहिलेच त्यांच्याकडे ऊर्जा आहे आणि त्यांच्याकडे होम आहे, मला वाटतं की 3-4 JAD आहे, अशी मोठी खाती आहेत आणि महाराष्ट्रभर त्यांना दौरे करावे लागतात. निवडणूक प्रचारामध्ये सर्वाधिक फिरतात मुख्यमंत्रीच फिरतात. देशामध्ये नरेंद्र मोदी फिरतात आणि राज्यामध्ये पाहिलं तर सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं काढलं तर मुख्यमंत्री जास्त दौरे करतात निवडणुकी जिंकण्यासाठी. एरवी करतात नाही मला माहित नाही, पण निवडणूक जिंकण्यासाठी सर्वाधिक दौरे मुख्यमंत्र्यांच्या महाराष्ट्रात दिसतात. मग अशा वेळेस ते एवढ्या डिपार्टमेंटचा एवढे खाते सांभाळत असताना त्या खात्याला न्याय, होम डिपार्टमेंटचं आता एवढा मोठा खाता आहे, ते पाहिलं आपण राज्यातली कायदा सुव्यवस्थेची काय स्थिती निर्माण झाली. पोळ्या बालिकेवर अत्याचार होताना आपण पाहतोय. हे सगळ्या घटना हेच सांगतात की यामध्ये व्यवस्था संपूर्ण कोलमडली आहे. आता अर्थ खातं घेऊन जर सुधारत असेल तर तो आनंद आहे. आमदारांनी धोक्यावरती प्रश्न उद्भवलेला आहे, विचारलेला आहे. त्यांनी म्हटलं की धोका जर म्हणतात तर CCTV मध्ये विमान कसं? नाही, मला तरी वाटत नाही. काल मी सकाळी 8:15 मी बारामतीमध्ये काल होतो. पूर्ण जे विजिबिलिटी होती, ज्याला दृश्य मान्यता म्हणतात, ते संपूर्ण स्पष्ट होतं. त्यामुळे तिथून काही आणि तिथल्या दिलेल्या माहितीनुसार
3000 मीटर पर्यंत विजिबिलिटी क्लिअर होती, दृश्य मान्यता क्लिअर होती. 3000 मीटर म्हणजे 3 किलोमीटर होते. 3 किलोमीटर पर्यंत जर पूर्णतः विजिबिलिटी क्लिअर होती तर त्याला ते अडचण आहे असं मला वाटत नाही. आणि त्यामुळं असं म्हणणं चुकीचं आहे. या संदर्भात नक्कीच उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. लोकांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. हे विमान अपघात आहे, घातपात आहे. या संदर्भात मध्ये तुम्ही जर सोशल मीडियावर जर पाहिलं तर 80-90% लोकांचं मत आहे की हा घातपात आहे, हा अपघात नाही. त्यामुळे सरकारने आपली बाजू स्वच्छ आहे हे सिद्ध करण्यासाठी या संदर्भातली संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. ते सीबीआय असू देत किंवा कुठल्याही प्रकारची जी सर्वोच्च चौकशी करता येईल ती चौकशी सरकारने करावी. आणि यामधली लोकांच्या मनामध्ये जे काही भावना आहे लोकांची आणि लोकांच्या मनामध्ये जो काही कलह आहे तो दूर करावा. राज्य सरकारने मोठा निर्देश सांगितला सीआयडी चौकशी आदेश दिले आणि अपघात स्थळी जे आहे ते पोलिसांना तिथे बंदी असणार आहे. नाही, सीआयडीच्या कडे फार सीआयडी चौकशी म्हणजे सीआयडी कडे कुठले टेक्निकल आणि एक्सपर्ट असतात. त्यामुळे सीआयडी चौकशीतून फार काय निष्पन्न होईल असं मला वाटत नाही. सीआयडी पेक्षा सीबीआयची चौकशी व्हावी आणि ती सुद्धा पुन्हा न्यायालयीन चौकशी जे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती करून त्या माध्यमातून चौकशी व्हावी असं मला वाटतं. लोक शिक्षक आंदोलनाच्या मार्गावर आहे, कारण जिल्हा परिषद निवडणुकीच्या तारखा बदलल्या. टीईटी परीक्षा आणि निवडणूक एकाच दिवशी येते. शिक्षक आंदोलनाच्या नाही, बरोबर आहे ना. तुम्ही एकीकडे टीईटी सक्तीची करताय आणि दुसरीकडे परीक्षेच्या दिवशी निवडणुका घेताय. हे जरा राज्य सरकार आणि निवडणूक आयोगामध्ये समन्वय नाही किंवा निवडणूक आयोगाचं तोंड शिवलं आहे. तुम्हाला हे तारखा करत असताना सरकारबरोबर चर्चा करून टीईटी एक्झाम असेल, दुसरीकडे एक्झाम दिले नाही म्हणून शिक्षकांना कारवाई करता आणि त्यामध्ये पुन्हा त्याच दिवशी तुम्ही निवडणुका घेता. ते दुपट्टी धोरण आहे, हे बदललं पाहिजे. आम्ही शिक्षकांच्या बाजूने उभे आहोत. अशा प्रकारे शिक्षकाचा छळ करणं राज्यामध्ये, शिक्षणासारखं पवित्र दान करणाऱ्या शिक्षकांना असं वेठीस धरणं हे योग्य नाही. लोकप्रतिनिधीवरील खटल्यांबाबत ऍप निश्चित करा असं न्यायालयाने राज्य सरकारला सांगितलं. नाही, आनंद आहे. खरं म्हणजे या संदर्भातले सर्वोच्च न्यायालयाचे आणि न्यायालयाचे केंद्राचे सुद्धा कायदे आहेत. या जलद गतीनं लोकप्रतिनिधीवर असलेल्या खटले चालवले गेले पाहिजेत. विथ मुदतीमध्ये ते खटल्यांचा निकाल लागला गेला पाहिजे आणि तातडीनं त्याच्यावर कारवाई केली गेली पाहिजे. हे कायदेच आहेत. आता ऍप तयार केल्यानंतर लगेच समजून येईल. दुपट्टी भूमिका तर तुम्ही पाहिलीच ना. मधामध्ये ज्या वेळेस नाशिकचे आपले राज्याचे मंत्री त्या संदर्भातली भूमिका पाहिली आणि सुनील केदारांच्या राज्यातली भूमिका पाहिली. ज्यावेळेस कोर्टाचे निर्णय आल्यानंतर तुम्ही एकावर कारवाई 12 तासात करता आणि दुसऱ्यावर कारवाई करताना तुम्हाला 4 दिवस लागतात. यातून तुमची इमानदारी आणि तुमच्यामध्ये असलेली बेईमानी हे दिसते की किती तुम्ही द्वेषपूर्ण आणि त्या कायद्याची पायमल्ली करून तुम्ही निर्णय घेता. दबावापोटी, दबाव टाकून, प्रेशर टाकून आणि सत्तेचा वापर करून हे दिसून पडतं. त्यामुळे ह्या ऍप मधून लोकांच्या लक्षात येईल की कोणावर काय खटले आहेत आणि कशा पद्धतीनं त्यामध्ये कारवाई सुरू आहे. ही सगळी माहिती लोकांच्या पुढे आली पाहिजे, त्याची आवश्यकता आहे. विजय जी, चंद्रपुर में जो घटना घटी है, नगर सेवकों को किडनैप करने की कोशिश की गई, क्या है पूरा मामला? क्या किडनैप करने के लिए जो लोग पहुंचे थे, अस्त्र शस्त्र लेके पहुंचे थे, क्या कांग्रेस के ही गुट के लोग हैं? विस्तार से बताएंगे? नहीं, मैं तो नहीं था कल. मैं बारामती में था, अजय दादा के जनरल में था. और आज मुझे पता चला, कल रात में ही मुझे पता चला, कुछ लोगों ने हमारे रिपोर्ट वगैरह दिया था. मैं कल लेट नाइट आया और रिपोर्ट वगैरह दी, ऐसे मुझे पता चला है. अब उसके बारे में पुलिस इन्वेस्टिगेशन कर रही है. क्या शस्त्र थे, क्या इरादा था, क्यों आए थे और गाड़ी हाईवे पे रोकने की क्या जरूरत थी, 8-10 गाड़ियां किसकी थी, कौन था सूत्रधार, किसके इशारे पर था, इसकी पुलिस जांच होगी और उसमें सच्चाई मुझे मेरे ख्याल से सामने आएगी, ऐसा मुझे लगता है. तो नगर सेवकों को आपने बुलाया था, मिलने के लिए आ रहे थे, रजिस्ट्रेशन कराने के लिए आ रहे थे,
और जिनको रास्ते में रोका गया? हाँ, ऐसा पता चला है कि वो लोगों को, वो पुणे से आ रहे थे, पुणे से समृद्धि से आ रहे थे, कुछ गाड़ियां उनका पीछे फॉलो कर रही थी और बीच में रोक कर, वर्धा टोल नाका के पास में रोककर, वर्धा जिले के अंदर उनको धमकाया गया, उनको शस्त्र दिखाया गया और पीछे से जब एक गाड़ी, पुलिस के गाड़ी जैसा एक गाड़ी आते हुए दिखी, तब ये डर के भागने लगे। तब हमारे कुछ लोगों ने, कार्यकर्ता ने गाड़ी में बैठे वाले एक को खींचकर गाड़ी में डाला और गाड़ी स्टार्ट करके पुलिस स्टेशन में लगाई, ऐसा मुझे बताया गया है। अब इसके पीछे के जब आरोपी पुलिस क्लियर करेगी, तब मैं प्रेस कॉन्फ्रेंस लेकर बात करूंगा, ये आरोपी किसके हैं, कौन से है, किसके विचारों से जुड़े हैं, किसके इशारे पर काम किया है, ये सब मैं सामने रखूंगा। आज मेरे पास में पर्याप्त जानकारी नहीं है, इसलिए मैं स्पष्ट रूप से बोलना नहीं चाहूंगा। कांग्रेस कांग्रेस वहाँ पे दो गुटों में बंटी हुई दिख रही है। अब तक महापौर के बारे में निर्णय नहीं हो पाया है। क्या इसके पीछे बीजेपी की भी रणनीति है? क्या बीजेपी भी हॉर्स ट्रेडिंग कर रही है कि जिस तरीके से घटनाक्रम हुआ है नगर सेवकों को किडनैपिंग का? नहीं, देखिए, किसी के पास में तो बहुमत नहीं है। 34 का आंकड़ा ना भाजपा के पास में ना कांग्रेस के पास में। ये जो बातें फैलाई जा रही है, कांग्रेस महापौर क्यों नहीं कर रही, क्यों नहीं कर रही, अरे अपने पास में 3 लोग अपक्ष जोड़ने के बाद में तीसरी होती है, हमको भी 4 की जरूरत पड़ती है। अब ये 4 कहाँ से लाए, इसके बारे में वो काम होने की जरूरत है, या हम लोग प्रयास कर रहे हैं। अब सवाल ये है कि जैसे कोई हमारे पास में मेजोरिटी है और हम लोग 2 गुट में भी हैं। अरे भाई, जादुई आंकड़ा ही नहीं है हमारे पास, ना भाजपा के पास में। वो है, अपना अपना प्रयास कर रहे हैं, हम भी अपना प्रयास कर रहे हैं, वो भी अपना प्रयास कर रहे हैं। रहा सवाल कि अभी मेयर बनाने का, तो आंकड़ा जुड़ जाने के बाद में मेयर बनेगा। अगर वो जुड़ाते हैं तो उनका होगा, हम जुटाते हैं तो हमारा होगा, इसमें कोई दो राय थोड़ी है। पर जादुई आंकड़ा हमारे पास में क्लियर मेजोरिटी नहीं है। हमें 4 की आवश्यकता फिर से है। तीसरी लोग हमारे पास में 3 अपक्ष को पकड़ के, और भारतीय अभी इसमें बार्गेनिंग थोड़ी उद्धव ठाकरे जी की सेना के 6 लोग होने से और उनके साथ में 2 लोग ये जो है वंचित, वो उनके गुट में शामिल होने से उनका 8 का आंकड़ा हुआ है। अब उनके पास में 24 है। एक अजित दादा अपने शिंदे सेना का पकड़ के उनके साथ में, और 24 है। अभी 8 का गुट ये अलग है, 2 इंडिपेंडेंट, 2 अलग है। वो भी अलग बैठे हुए हैं कि उनके साथ में भी कभी बोलते उबाटा के साथ में, कभी बोलते हम अपक्ष है। तो ये सब में बात करके मेयर बनाने के लिए किसी को एक को अधिकार दे तो बात होगी। अब हम लोग भी अकलमंद से यही बात कर रहे हैं कि किसी को भी अधिकार दे दो जिससे बात करने के लिए और बहुमत का आंकड़ा जुटाने के लिए। हमने भी बात किया है, उनका निर्णय आने के बाद इसमें आगे बढ़ेंगे। राजेश टोपे जो है शरद पवार के नेता, उन्होंने ऐसा कहा है कि दोनों एनसीपी का विलय जल्दी ही होने वाला था। इस संदर्भ में बैठक भी हो चुकी थी और अजित पवार जल्द ही इसकी घोषणा करने वाले थे। कैसे देखते हैं? तो इसका मतलब कि राजेश टोपे जी इस घटना के साथ में वो बैठक का संबंध जोड़ रहे हैं। अगर ऐसा है तो पूरे एनसीपी ने एक साथ में डिमांड करना चाहिए कि इसके बारे में चौकसी होनी चाहिए। अब उनकी निष्पक्ष चौकसी की बात होना चाहिए। देखो, किसी को भी हम लोग आरोपी करके कोई ये इंसिडेंस को लेकर खड़ा नहीं करना चाहते। अब लोगों की भावना हो जो है, वो भावनाओं के साथ में सरकार, हम लोग सोशल मीडिया पर देख रहे हैं 80% लोग इस बात को ये कहते हैं कि इसके पीछे कोई षड्यंत्र है, ये कुछ कट है। तो इसके बारे में तो सरकार की स्पष्टता आनी चाहिए, इसलिए इंक्वायरी की बात अगर करते तो ठीक है। अब राजेश टोपे जी ने जो कहा कि दोनों एनसीपी के एकत्र आने की बात, एक होने की बात, वो सच बात है। इनकी बैठक हुई थी और एक होने की बात चल रही थी। अब उसी समय अगर अजित दादा का प्लेन क्रैश होता है तो ये गंभीर मामला है। इस बारे में उच्च स्तरीय चौकसी के बाद ही क्लियर हो पाएगा, ऐसा हमें लगता है। डेफिसिट जिस तरीके से देख रहे हैं, आर्थिक सर्वेक्षण का जो रिपोर्ट आया है,
ये हाल ही में नहीं, आर्थिक सर्वेक्षण में महाराष्ट्र का तो बट्टा बढ़ चुका है, वो पढ़ने के बाद में पता चलता है। आगे का कोई काम भी नहीं कर पाएंगे, ना बैंक हमको कर्जा दे पाएगी। अब डिफिसिट का तो पिछले 2 साल से हम यही देख रहे हैं ना, जो बजट पेश हो रहे बड़ा लंबा डिफिसिट है, क्योंकि खर्चा ज्यादा, इनकम कम, और इससे महाराष्ट्र ये पूरा फाइनेंशियली क्राइसिस में है, ऐसा भी पता चलता है। आगे चलकर बहुत सारे योजनाओं को बंद ही करना पड़ेगा और डेवलपमेंट को भी बंद करना पड़ेगा। आर्थिक फाइनेंशियल कुछ शिस्त लगानी पड़ेगी, तभी इससे हम लोग बाहर निकल पाएंगे। नहीं तो और हम लोग खड्डे में जाते जाएंगे। और महाराष्ट्र जो 1 नंबर की बात करते थे, महाराष्ट्र की स्थिति बहुत पतली होगी। जैसा रुपया पतला हो रहा है डॉलर के तुलना में, वैसा महाराष्ट्र भी होगा। सर, एक राजेश टोपे मराठी राजेश टोपे मराठी. हाँ, राजेश टोपे नाही, राजेश टोपेजींचं म्हणणं जर असं असेल की दोनही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत, तर हे आम्हालाही माहित होतं, दोनही राष्ट्रवादीची एकत्र येणार, यांच्या संदर्भात बैठक झाली, अजितदादांनीच त्या संदर्भात पुढाकार घेतला। आता ते जर म्हणत असतील की या बैठकीशी आणि एकत्र येण्याशी अजितदादांच्या प्लेन पडण्याचा संबंध आहे, क्रॅश होण्याचा संबंध आहे, तर मला वाटतं या संदर्भात चौकशीची मागणी एनसीपीने केली पाहिजे आणि स्पष्टता आणली पाहिजे। आम्ही कोणावरही कुठलाही आरोप करण्यापूर्वी जनतेचं मत सुद्धा लक्षात घेण्याची आवश्यकता आहे। आपण सोशल मीडियावर सगळं बघतो, 80-85% लोकांच्या मनात याबद्दल संभ्रम आहे। हा घातपात आहे की अपघात आहे? त्यामुळे सरकारने उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे। यामागे काय कोणाचा हात आहे, कोणाचा सहभाग आहे की नाही आहे, हे संदर्भात सीबीआय चौकशी विभागाने म्हटलं, किंवा न्यायाधीशाच्या अंतर्गत एक समिती करून अशी उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि यामध्ये सत्यता पुढे यावी असं आम्हाला वाटतं। सुमित्रा पवार को सीएम डीसीएम बनाने की बातचीत चल रही है, पहल शुरू की गई है, इसको किस तरीके से नहीं, ठीक है ना, एक महिला अगर डिप्टी, महाराष्ट्र के इतिहास में डिप्टी सीएम करके एक लेडीज को विराजमान होते तो अच्छी बात है, और उनका अधिकार भी है। उस बारे में निर्णय पार्टी को लेना है और बीजेपी को लेना है। अब कौन सा डिपार्टमेंट देना है ये भी निर्णय उनको लेना है। और दादा नहीं रहने के बाद, अजीत दादा, अब तो राष्ट्रवादी को हर तरह से तोड़ने की भी कोशिश हो जाएगी, और वो करेंगे। पश्चिम महाराष्ट्र को एक सेकुलर नेता के रूप में अजीत दादा ने अच्छी तरह संभाला था। अभी तो पश्चिम महाराष्ट्र में घुसने के लिए भाजपा को तो रास्ता क्लियर हो गया है, और सबको पूरा पश्चिम महाराष्ट्र पे कंट्रोल करने के लिए वो क्या प्रयास रहेगा। तो इसलिए उनको कमजोर करने के लिए हो सकता है फाइनेंस भी निकाल लेंगे। अब वो राष्ट्रवादी और वो तय करे क्या किसको देना है, वो तो हम उसमें इंटरफेयर नहीं कर सकते, ना हमारा अधिकार है। सर, क्या लग रहा है सर, चंद्रपुर का जो सांसद है और आपका जो मनमुटाव बढ़ता जा रहा है, तो क्या लग रहा है कि पार्टी हाईकमान इस पे इंटरफेरेंस करे मेयर के चुनाव के लिए? नहीं, देखिए, इस बातों को कोई दोहराई नहीं है कि हमारे पास में क्लियर मेजोरिटी नहीं है। ये हवा में बात क्यों कर रहे हैं हम लोग? हमारे पास में 30 ही है सब मिलकर, हमें 4 की आवश्यकता है। अब ऐसे बताया जा रहा है कि हमारे पास में मेजोरिटी है और हम लोग मेयर नहीं बनाए जा रहे हैं। भाजपा को भी कम पड़ती है संख्या, हमें भी कम पड़ रही है। अब ये जुटाने की प्रयास करने की आवश्यकता है। अब है तो है ही नहीं है किसी का प्रयास, चाहे वो भाजपा कर रहे और हमारे तरफ हम कर रहे। अभी 8 लोगों का गुट बन गया है उबाटा और वंचित का, उन्होंने उनका प्रीपोल अलायंस है, और ऐसे में उन लोगों ने इकट्ठा आकर अब उनके हाथ में बार्गेनिंग बढ़ गई है। जो इंडिपेंडेंस 2 है वो चाहते हैं कि जो मेयर बने वो उनको पूछकर बने, हम बोलेंगे वो बने, ऐसे वो दोनों चाहते हैं। इसलिए ये सब पेच खड़ा हुआ है। राज सवाल वो वहां पे चंद्रपुर में जब ये कल हाईकमान बोले कि अमुक मेयर और अमुक ये, तो कल का कल प्रॉब्लम सॉल्व हो जाएगा।
उसके लिए समय कोई ज्यादा बिताने की आवश्यकता नहीं पड़ेगी।